नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट फिटिंग कसं करायचं हे पाहायचं आहे। फिटिंग करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपलं ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट असं येईल। तर या इथे पहा, ही फुग्याची जी बाही आहे याचं मी कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे। 4 टक्स ब्लाऊजचं सुद्धा मी कटिंग दाखवलेलं आहे। तर या इथे मी गळ्याला पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे, म्हणजे हात शिलाईची पट्टी केलेली आहे। आणि पहा, या इथे पायपिंग मी काही केलेली नाही आहे, कारण कस्टमरला जसा हवा तसाच मी या इथे गळ्याला केलेलं आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग जो आहे तो चेक करायचा असतो। जर ते काही मागे पुढे असेल तर ते आपल्याला कट करून काढायचं आहे। आता या इथे पहा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला जी बाही आहे ती चेक करायची आहे। आता या इथे ही बाही थोडी एक्स्ट्रा आहे, तर काय करायचं आहे, या इथे एखादी चुनी देऊन घ्यायची आहे आणि बाही जी आहे ती आपल्याला बरोबर करून घ्यायची आहे। आता या इथे ही फुग्याची बाही आहे, त्यामुळे आपण एखादी चुनी देऊन बरोबर करून घेऊ शकतो, पण बाही शक्यतो आपण मुंडा घेरानुसार कट केली की कमी जास्त होतच नाही। आणि पहा, आपले पेपर पॅटर्नसुद्धा आहेत ते एकदम परफेक्ट असे आहे। जर कोणाला हवे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता। आता या इथे ही जी बाही आहे ते पहा, मी जोडायला स्टार्ट केलेलं आहे। तर या इथे बाही जोडताना सुद्धा कुठेही ओढायचं नाही, नाहीतर पहा कोणता तरी एक भाग ओढला तर काय होतं, फुगा येतो पुढच्या भागाला किंवा बाहीमध्ये, असं कुठंतरी फुगा येणार। त्यामुळे पहा, आपल्याला बाही जी आहे ती जोडताना अगदी सावकाश अशी आणि न ओढता आपल्याला या इथे ही बाही लावायची आहे। आता या इथे मी सेंटरला जो कट दिलेला होता तो बरोबर सेंटरला आलेला आहे पहा। आणि आपण जे शोल्डर जोडतो ते शोल्डरच्या आतमधले जे शिलाई मार्जिन एक्स्ट्रा आपण अर्धा इंच आतमध्ये जातं ते पहा, बॅक साईडला आपल्याला घालवायचं आहे। आणि अगदी सावकाश अशी आपल्याला बाही या इथे जोडायची आहे। तर या इथे ही बाही जी आहे ती आपली बरोबर लावून झालेली आहे। तर एक चुनी घेतल्यामुळे पहा बाहीमध्ये किती फरक पडला, तंतोतंत अगदी आपली बाही जॉईन झालेली आहे। आता दुसरी शिलाई देऊन घ्यायची। तर या इथे शिलाई देताना पहा, कोणताही कपडा अडकला नाही पाहिजे, या पद्धतीने आपल्याला शिलाई द्यायची आहे। कारण कधी कधी काय होतं, जो आतला ब्लाऊजचा भाग आहे तो गडबडीमध्ये अडकला जातो। तर त्यासाठी आपल्याला पहा या पद्धतीने अगदी सावकाश अशी बाही जोडायची आहे। एकदम परफेक्ट फिनिशिंग आपल्या ब्लाऊजमध्ये हवे असेल तर अगदी सावकाश असं आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला प्रॅक्टिस होईपर्यंत सावकाश असंच काम करत यायचं आहे। तर या इथे एक बाही आपली जोडून झाली पहा, नंतर ही बाही आपली या पद्धतीने फुगणार आहे। आता आपण दुसरी बाही सुद्धा जोडून घ्यायची आहे। तर ही जी बाही आहे एकदम छोटी बाही आहे, मला एकदम ती 3.5 इंचाची बाही तयार करायची होती। तर पहा, मी या पद्धतीने ही स्टिच केलेलं आहे। जर याचा तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग पाहायचं असेल तर याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पहा। पहा, इथे 4 इंचाची ही आपली पट्टी सहित बाही तयार झालेली आहे। आता या इथे फिटिंग करताना काय करायचं आहे पहा, बॅक पार्टचा आपल्याला सेंटर करायचा आहे। आणि जो फ्रंट भाग आहे, आता या इथे हा जो भाग आहे तो आपला लूकपट्टीचा आहे। तर लूकपट्टी सोडून आपल्याला हा जो भाग आहे तो या इथे जोडायचा आहे। तर या इथे पहा, अगदी कमी असा भाग आपला फ्रंट पार्टचा एक्स्ट्रा राहिलेला आहे। तर या पद्धतीने सेंटर करून तुम्ही फिटिंगची जी शिलाई आहे या इथे ती मारून घ्यायची। याने काय होतं, जेव्हा आपल्या फिटिंगची फायनल शिलाई जी असते लास्ट, ती एकदम सरळ रेषेत येते, तुमचं कुठेही फिटिंग बिघडत नाही। आता या इथे हा जो भाग राहिलेला आहे, म्हणजे शिलाई देऊन राहिलेलं असतं ते आपण कट करून काढायचं, याने ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान असं येतं। आता दुसरा भाग सुद्धा आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे पहा। एका साईडला लूकपट्टी असते आणि एका साईडला हुकपट्टी असते। तर हुकपट्टी पकडून आपल्याला याचा सेंटर करायचा आहे। आता दुसऱ्या साईडची सुद्धा मी बाही पहा याप्रमाणे चेक करत आहे, काही कमी जास्त आहे का हे आपल्याला पाहायचं आहे। तर या इथे ही जी बाही आहे ती बरोबर आहे पहा।
तर आता आपण ही जोडून घेऊया. तर सुरुवातीला आपण काय करायचं आहे, बाही जोडण्याआधी पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग एकावरती एक ठेवायचा आणि चेक करायचा. जर काही कमी जास्त असेल तर ते कट करून काढायचं. हा झाला पहिला पॉईंट. आणि दुसरा पॉईंट म्हणजे बाही जोडायच्या आधी आपल्याला एकमेकावरती ते दोन्ही जे काट आहेत, आपण जिथे कापफाईट घेतो, फिटिंग करतो, ते एकमेकावरती ठेवायचं आणि चेक करायचं आहे बाहीचे जे पार्ट आहेत ते वर खाली आहेत का. जर वर खाली असतील तर ते सुद्धा आपल्याला कट करून काढायचे आहेत. आणि बाही जोडायच्या आधी तिसरा पॉईंट म्हणजे मुंड्याचा आकार. पाठीमागचा मुंडा आणि पुढचा मुंडा जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे चेक करून. जर पुढच्या मुंड्याचा आकार जर कमी होत असेल तर तो आपण बाही जोडायच्या आधी थोडासा कट करून पुढच्या मुंड्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा. हे 3 पॉईंट आपले झाले. चौथा पॉईंट म्हणजे आपण फिटिंग करताना मागल्या भागाचा सेंटर करायचा आणि फ्रंट पार्टचे हे दोन्ही जे भाग आहेत ते त्या सेंटरवरती ठेवून फ्रंट पार्टचा जो काही एक्स्ट्रा भाग राहत असेल तर तो कट करून काढायचा. यामुळे काय होतं, एकदम परफेक्ट असं आपलं ब्लाऊज बनतं. या इथे बाही जोडून झालेली आहे. लगेच आपण दुसरी शिलाई देऊन घेऊया. फिटिंग करताना या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवून फिटिंग केलं तर एकदम छान असं फिटिंग येतं. पहा, ब्लाऊज कुठेही तुमचा बिघडत नाही. आणि जिथे काही कमी जास्त कपडा असेल तो वेळोवेळीच कट करून काढायचा. धागेसुद्धा तुमचे काही असतील तर ते लगेच तिथल्या तिथेच कट करून काढायचे, म्हणजे ब्लाऊजमध्ये फिनिशिंग येतं. आता या इथे पहा, हा हुकाचा भाग आहे आणि हा पाठीमागचा सेंटर आहे. तर तिथे मी असा ठेवला आणि पहा, आपला एक अर्धा ते पाऊण इंच हा जो भाग आहे पुढचा तो एक्स्ट्रा होतोय. तर पहा, तो आपण कट करून काढायचा आहे. आधी अशी शिलाई देऊन घ्यायची आणि नंतर कट करून काढायचं आहे. आधी कट करायचं नाही, नाहीतर पहा कुठेतरी कमी जास्त होईल आणि मग नंतर ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येईल. तर त्यासाठी आधी आपण या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं, म्हणजे शिलाई देऊन घ्यायची आणि नंतर जे काही एक्स्ट्रा असेल ते नंतर कट करून काढायचं आहे. या पद्धतीने पहा, कमरेकडे आपलं एक्स्ट्रा होतं तेवढं ते मी कट करून काढलेलं आहे. जास्त एक्स्ट्रा नव्हतं, अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा होतं, तर ते कट करून काढलं. तुमचं या इथे कधी कधी 2 इंच असू शकतं, 1.5 इंच असू शकतं, 1 इंच असू शकतं, तर ते कट करून काढायचं आहे. तर आता अशा पद्धतीने ही शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला ब्लाऊज जो आहे तो उलटा करायचा आहे आणि इथे अगदी कडेला अशी एक शिलाई देऊन घ्यायची आहे. जर सुरुवातीला तुम्ही नवीन शिकत असाल तर ब्लाऊज शिवताना तुम्ही अगदी सावकाश असं शिवायचं आहे, जेणेकरून तुम्ही ब्लाऊजमध्ये एकदम परफेक्ट बनाल. एकदा आपल्याला प्रॅक्टिस झाली की आपल्याला काहीही अवघड जात नाही. आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे. तर इथे पहा, मला जे काही वाटत होतं कुठे एखादा कपडा जास्त आहे तर ते लगेच मी कट करून काढला. या पॉईंटमुळे म्हणजे ही सवय असल्यामुळे काय होतं, ब्लाऊजमध्ये फिनिशिंग छान येतं. जिथल्या जिथे कपडा किंवा धागेदोरे कट केले की ब्लाऊजमध्ये फिनिशिंग छान येतं. ही सवय आपल्याला ठेवायचीच आहे. आता दुसऱ्या साईडला सुद्धा मी याच पद्धतीने पहा शिलाई देऊन घेणार आहे. अगदी कडेला अशी शिलाई द्यायची आहे. पहा, आता फायनल फिटिंग. तर फिटिंग करायला पहा, दंडघेर आहे 6.5 इंच. तर तो दंडघेर आपण या इथे घ्यायचा आहे आणि चेस्ट आहे 36. 36चा चौथा भाग होतो 9 इंच. इथे मी 6.5 इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेतलं. आता चेस्टचं मार्किंग करून घेऊया. तर चेस्टचं मार्किंग करताना आपल्याला ब्लाऊजचा आहे तो
ओढायचा नाही जास्त, कारण पुढचा गळा पहा आपण जेवढा ओढेल तेवढा ओढणार आणि ब्लाऊज लांबणार आहे. त्यासाठी आपण काय करायचं आहे, जास्त ओढायचं नाही. तर या पद्धतीने पहा हलकंसं ओढायचं आणि फिटिंग करायचं आहे. तर या इथे ही लाईन आपली झाली. आता दुसऱ्या साईडला आपण मार्किंग करून घेऊ. आता या इथे ही लूकपट्टी आहे, तर लूकपट्टी सोडून आपण चेस्टचं मार्किंग करायचं आहे. तर 9 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया. दंडघेर 6.5 इंच, तर अशा पद्धतीने आपल्याला 6.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता कंबर ब्लाऊज जे आहे ते मी पूर्ण गोल राऊंडमध्ये मोजून घेते. तुम्ही एक भाग मोजला तरी चालेल, कारण आपण व्यवस्थित सेंटर करूनच त्याचं मार्किंग केलेलं आहे. आता या इथे आपल्याला कंबर जी आहे ती पहा अशी मोजायची आहे. तर या इथे हुका पट्टीचा जो भाग आहे तो आपल्याला कंबर घेऱ्यामध्ये मोजायचा असतो आणि लूकपट्टी जी आहे ती सोडून द्यायची असते. तर या इथे पहा आपलं जे मार्किंग आहे ते 6.25 इंचावरती येणार आहे. पहा 35 इंच आहे. तर जे काही मार्किंग राहील, म्हणजे पूर्ण आपण आता जी कंबर मोजली त्यामध्ये आपल्याला कंबर जी आहे ती मायनस करायची आहे. म्हणजे 35 आपल्या कंबर आली आहे इथे, तर 30 आहे कंबर, तर राहिलं किती 5. तर त्या 5चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे आणि 6.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे, जेणेकरून ते 5 इंच आपलं बरोबर मायनस होतं. आता या इथे मी मार्किंग केल्यानंतर पहा हे तिन्ही जे पॉईंट आहेत ते बरोबर समोरासमोर आलेले आहेत. तर मी या इथे तुम्हाला पट्टीने दाखवते. पहा या पद्धतीने ही जी फिटिंगची लाईन आपली आलेली आहे ती एकदम स्ट्रेट आलेली आहे. तुम्हीही हे पॉईंट जे आहेत, जे टिप्स आहेत त्या फॉलो करा आणि एकदम परफेक्ट असं फिटिंग करायला शिका. एकदम छान असं फिटिंग येतं. आता यावरती आपण शिलाई देऊन घेऊया. तर पहा या पद्धतीने एका साईडचं आपलं फिटिंग झालं. आता आपण दुसऱ्या साईडचं फिटिंग करून घेऊया. आणि साईडला तुम्ही 3 ते 4 शिलाई तुम्हाला जेवढ्या हव्या तेवढ्या तुम्ही देऊ शकता. अशा पद्धतीने मी सिंपल ब्लाऊज म्हणजे 4 टक्स ब्लाऊजचं स्टिचिंग म्हणजेच तुम्हाला फिटिंग दाखवलेलं आहे आणि कटिंगसुद्धा मी याचं शेअर केलेलं आहे तुमच्याशी. त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा कटिंग करा. कटोरी ब्लाऊजचं सुद्धा मी कटिंग भरपूर वेळा दाखवलेलं आहे. एकदम परफेक्ट असं कटोरी ब्लाऊज येतात. आता या इथे आपण शिलाई देऊन घेऊया. एकदम जवळजवळ अशा या इथे टिप द्यायच्या आहेत, जेणेकरून आपलं ब्लाऊज जे आहे परत खोललं तरी 5 इंचानेच या इथे आपल्याला टिप द्यायची आहे. आता फायनल लुक दाखवते. तर या पद्धतीने आपला ब्लाऊज जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.